आजच्या युगात लोकांचा भूतांवरती जास्त विश्वास नाही. लोक बोलतात की भूत अजिबात नसतात. मंडळी, भूताचं दर्शन घडविणारी ही स्टोरी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. ही स्टोरी आहे भूताटकीची. ही स्टोरी आहे हॉरर स्टोरी. 22 वर्षाच्या एका मुलासोबत घडलेला एक सत्य अनुभव, त्याचा तो प्रसंग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. की ओमकार नावाचा तो मुलगा मूळचा पुण्याच्या परिसरामध्ये राहणारा, परंतु काही कामानिमित्तानं तो पंढरपूरला सारखा जायचा. पंढरपूरला त्याचं येणं जाणं असायचं. तो मुलगा पंढरपूरमध्ये एका कापड दुकानामध्ये कामाला होता आणि त्याच ओमकार सोबत घडलेली ही सत्य स्टोरी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. मंडळी, ही स्टोरी आहे भूताटकीची. ही हॉरर स्टोरी आहे. आपण बोलतो की या जगामध्ये अजिबात भूतं नाहीत. जरा सविस्तरपणे ऐका. भूताचं दर्शन घडल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. नेमकं त्या पोरासोबत काय घडलं लगेच तुम्हाला सांगतो. त्यानं मला सांगितलेली ही खरी त्याची कथा आहे. मंडळी, खरं तर आजच्या या युगामध्ये लोकांचा भूतावरती विश्वास नाही. परंतु असं असलं, हे विज्ञानाचं युग असलं तरी भूतांच्या चर्चांना मात्र अनेक ठिकाणी उधाण आलेलं आहे. पुण्याच्या परिसरामध्ये असणारा नवले ब्रिज तुम्हाला माहीत असेल. त्याच्यामध्ये अमावस्येला, पौर्णिमेला वगैरे जास्त अपघात होतात. वाहनांच्या टकरा होतात, ॲक्सिडेंट होतात आणि असं मानलं जातं की हे सगळं घडतंय त्या भूतांमुळे. हा खेळ आहे भूतांचा. हा खेळ आहे त्या अतृप्त आत्म्यांचा. तो स्पॉट आहे हॉरर स्पॉट. म्हणजे ती जागा आहे भूताटकीची जागा. मंडळी, अशाच प्रकारची एक जागा आणि अशाच पद्धतीचा हा एक अनुभव त्या ओमकार नावाच्या 22 वर्षाच्या मुलासोबत घडलेला सत्य प्रसंग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. मंडळी, अगदी काळजामध्ये धडकी भरेल, अंगावरती काटा उभा राहील, हातावरचे सुद्धा केस उभा राहतायत ही स्टोरी सांगत असताना. त्या ओमकार सोबत नेमकं काय घडलं ते तुम्हाला सांगतो. मंडळी, तो ओमकार आहे, त्याचं वय साधारणतः 22 ते 23 वर्ष आणि तो पोरगा पोलीस भरतीचं प्रशिक्षण करत होता. म्हणजे पोलीस भरतीची तयारी वगैरे करीत होता. आता तो मुलगा पंढरपूरमध्ये एका कापड दुकानामध्ये कामाला होता. तो पुण्यावरून सतत पंढरपूरला त्याचं येणं जाणं असायचं आणि एके दिवशी तो त्याच्या शेठसोबत, म्हणजे त्या दुकानाच्या मालकासोबत, त्या दुकानदारासोबत सुरतला कपडे आणायला गेला. खरं तर दुकानाचा जो माल आहे, जे कपडे आहेत, तर ते नेहमी सुरतवरून ते आणायचे आणि नियमितप्रमाणे त्या मालकासोबत ट्रेनने तो सुरतला जाऊ लागला. आता तो त्या ठिकाणी पोहोचत आलेला होता. तेवढ्यातच त्या रेल्वेमध्ये त्याची ओळख एका माणसासोबत होते आणि तो माणूस याला थेट बोलतो की बाळा, एक ठिकाणी काम आहे, एक ठिकाणी नोकरी आहे, शिपायाचं काम आहे, तू करशील का? याला थोडासा आनंद होतो. याला वाटतं की गावाकडे तर काय आहे, इथं चांगला पगार पाणी भेटत असेल तर इथं आपण काम करूयात. तो व्यक्ती त्याला आश्वासन देतो की तुला 15 ते 20 हजार रुपये पगार मी मिळवून देतो, तू त्या ठिकाणी काम करशील का? आता हा ओमकार तयार होतो आणि तो जो व्यक्ती आहे त्या रेल्वेमध्ये भेटलेला, तो व्यक्ती त्याला एका ऑफिसमध्ये घेऊन जातो. त्या ऑफिसमध्ये एक मोठे डॉक्टर बसलेले असतात. त्या डॉक्टरांसोबत त्याची ओळख करून देतो. ते डॉक्टर बोलतात की ठीक आहे बेटा, तुला 20 हजार रुपये पगार देतो, तू इथं काम कर. आता तो मुलगा शेवटी तयार होतो, परंतु त्यांना एक अट सांगतो की मला आत्ता लगेच राहणं शक्य नाही, मला गावाकडे जावं लागेल, माझ्या आईला वगैरे सांगावं लागेल, त्यांना समजावून सांगावं लागेल, वडिलांना वगैरे, की मी अशा ठिकाणी मला नोकरी भेटलेली आहे, मी जातोय. आता मंडळी, हे सगळं काही यांचं ठरलं आणि हा मुलगा परत आपल्या गावाकडे यायला तयार झाला. गावाकडे आल्यानंतर त्यांना आई वडिलांना सांगितलं की एक ठिकाणी मला नोकरी भेटलेली आहे आणि त्या ठिकाणी मी कामावरती जाऊ का? काहीच काम नाही, फक्त फार मोठं एक हॉस्पिटल आहे, बंद पडलेला एक दवाखाना आहे आणि बाजूने तारेचं कंपाऊंड वगैरे आहे आणि त्या ठिकाणी फक्त रात्रीचं पहारा द्यायचा आहे. दिवसभर मोबाईल वगैरे बघायचा, इकडे तिकडे फिरायचं, जेवण करायचं, हॉटेलवरती जायचं, फिरायला जायचं आणि संध्याकाळी फक्त त्या ठिकाणी पहारा द्यायचा, मोबाईल बघत बसायचं. ना झाडाला पाणी घालायचं आहे, ना झाडलोट करायची आहे. तिथं फक्त जुन्या ॲम्ब्युलन्स आहेत, म्हणजे जुन्या ज्या रुग्णवाहिका असतात दवाखान्यामध्ये, ते आहेत, त्यांचं फक्त राखण करायचं, एवढंच काम. आणि त्या मुलानं घरच्यांना सांगितलं. घरचेही म्हणाले की ठीक आहे बाळा, तुला जायचं तर तू जा, कारण असंही तुझं भरती काय लवकर होत नाही, भरतीच्या जागा निघत नाहीत. शेवटी एवढी तयारी करून तू भरती होतोय की नाही? आता तुझं लग्नाचं वय झालेलं आहे
आणि एक कुठेतरी कामाला आहे म्हटल्यानंतर थोडासा आधार मिळतो. कारण मुलगी बघायची म्हटल्यानंतर मुलींच्या नातेवाईकांना वगैरे सांगता येतं की अशा अशा ठिकाणी आमचा मुलगा कामाला आहे. आता तो मुलगा शेवटी जायला तयार होतो, त्याचे सामान कपडे वगैरे घेतो आणि परत तो सुरतला जातो. मंडळी, त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला तो परिसर सगळा दाखवण्यात येतो आणि त्याला सांगण्यात येतं की तुला काही अजिबात काम नाही, तुला 20,000 रुपये आम्ही पगार देतोय. फक्त एवढंच काम आहे की रात्रीचं फक्त इथं पहारा द्यायचा. फार मोठं असं कंपाऊंड होतं तारेचं आणि त्याच्याचमध्ये 100-200 फुटावरती एक उंच अशी जुनी बिल्डिंग होती, बंद पडलेल्या दवाखान्याची बिल्डिंग. आणि त्या कंपाऊंडमध्ये साधारणतः 8-9 ॲम्ब्युलन्स होत्या, त्या रुग्णवाहिका होत्या आणि त्या गेटवरती छोटंसं 10x8चं केबिन होतं आणि त्याच्यामध्ये त्याला आराम करता येत होता, त्याच्यामध्ये त्याला राहता येत होतं. अशी काय एवढी अडखळणीची जागा नव्हती. साधारणतः 300-400 मीटर अंतरावरती एक कारचं शोरूम होतं आणि अजून एक किलोमीटर अंतरावरती एक हॉटेल होतं. त्या हॉटेलवरती जाऊन तो जेवण वगैरे नाश्ता वगैरे करू शकत होता. आता ते सगळं काही बघितलं आणि तो मुलगा आजपासून त्या कामावरती राहू लागला. मंडळी, अक्षरशः काळजाचं पाणी होऊन जाईल. धड 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 काळजामध्ये धडकी भरेल. अगदी अंगावरती रोमांच आणणारी ही स्टोरी आहे, अंगावरती केस उभा राहतील. तुम्ही सुद्धा बोलाल की हे असंही घडू शकतं. मंडळी, काय घडलं त्या मुलासोबत? त्या 22 वर्षाच्या मुलासोबत असं झालं थेट. भूतांशीच झाली त्याची भेट. मंडळी, त्याला घडलं दर्शन भूताचं आणि या स्टोरीच्या माध्यमातून आपल्याला सुद्धा समजणार आहे की त्या मुलासोबत नेमकं काय घडलं. मंडळी, एकदम सत्य आणि खरीखुरी स्टोरी तुम्हाला सांगतोय. आता तो मुलगा तिथं कामाला राहू लागला. तो दिवस गेला, आता सायंकाळ आली, दिवस मावळला आणि आता मात्र तो मुलगा आपलं त्या केबिनमध्ये मोबाईल बघत बसू लागला. रात्रीच्या 10-10:30 वाजल्या. त्याच्या कामाचा तो पहिलाच दिवस होता, ती पहिलीच रात्र होती आणि अचानकपणे रात्रीच्या 10-10:30 वाजता बाहेर उभे असणाऱ्या त्या एका जुन्या कोपऱ्यामधल्या ॲम्ब्युलन्समध्ये काहीतरी आवाज आला. धप 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 असं कोणीतरी पाय आपटल्याचा आवाज त्याला आला. आता त्यानं दुर्लक्ष केलं. त्याला वाटलं की त्या गाडीखाली कुत्रं वगैरे शिरलं असेल, जी फिरस्ती कुत्री वगैरे असतात ते शिरलं असेल. आता अजून काही वेळ गेला. साधारणतः आता रात्रीच्या 12:30 ते 1 वाजल्या. दिवसभर हा मुलगा इकडे तिकडे फिरला, मनसोक्त यानं झोप वगैरे घेतली आणि संध्याकाळी आपलं मोबाईल बघत बसलेला होता. रात्रीच्या आता वाजलेल्या होत्या 12:30 ते 1चा टाईम होता आणि परत एकदा त्या ॲम्ब्युलन्समधून काहीतरी आवाज ऐकू येऊ लागला. आता या मुलाला वाटलं की त्या ॲम्ब्युलन्समध्ये काहीतरी भटकतं कुत्रं वगैरे शिरलं असेल, कारण फिरस्ती कुत्री वगैरे असतात. त्याला वाटलं की नक्कीच त्या गाडीचा दरवाजा उघडा राहिला असेल आणि त्याच्यामध्ये ते कुत्रं शिरलं असेल. आता ते बघण्यासाठी हा निघाला. भीती वगैरे वाटण्याचं फारसं असं काही कारण नव्हतं, कारण उजेड होता, उंच खांबावरती बल्ब होता, परंतु मोठमोठी बाजूने झाडं असल्यामुळे त्या झाडांची सावली रात्रीचं पडलेली होती. त्याच्याच मध्ये एका कोपऱ्यामध्ये ती जुनी एक ॲम्ब्युलन्स होती. हा मुलगा गेला. त्यांनी त्याला खरं तर रात्रीचं वगैरे दाबून बघण्यासाठी बॅटरी वगैरे मोठी दिलेली होती. एका हातामध्ये आपलं मोबाईल बघत तो बाहेर पडला, एका हातामध्ये बॅटरी होती. त्या बंद पडलेल्या ॲम्ब्युलन्सच्या जवळ तो गेला आणि त्या ॲम्ब्युलन्समध्येच खडबडण्याचा काहीतरी आवाज येत होता. आता त्यानं त्या दरवाजाची पाठीमागून कडी उघडायचा प्रयत्न केला, परंतु ती कडी सहजासहजी उघडत नव्हती, कारण ती वर्षानुवर्षे बंद पडलेली ती रुग्णवाहिका ती ॲम्ब्युलन्स होती. त्या कडीला वगैरे गंज लागलेला होता. शेवटी थोडासा त्यानं दाब दिला आणि ती कडी सहज निघली. आणि मंडळी, ती जशी कडी निघली तशी आतमधून कोणीतरी त्या दरवाजावरती जोरात लाथ घातली. कोणीतरी तो दरवाजा ढकललाय असं त्याला जाणवलं आणि तो दरवाजा त्याच्या तोंडावरती दाबला. तो धपकन खाली पडला. हातामधला मोबाईलही खाली पडला, बॅटरीही खाली पडली. थोडंसं त्याला घाबरल्यागत वाटलं, परंतु त्याला वाटलं की या ॲम्ब्युलन्सच्या दरवाजाला आतमधून स्प्रिंग असेल, याच्यामुळे दरवाजा दाबला गेला. परंतु मंडळी, वास्तव वेगळंच होतं. वास्तव वेगळंच होतं. ते ऐकल्यानंतर तुमच्यासुद्धा पायाखालची जमीन सरकून जाईल. गडबडीनं त्यानं तो आपला पडलेला मोबाईल हातामध्ये घेतला, बॅटरी हातामध्ये घेतली. बघितलं तर त्याला काही असं दिसलं नाही, म्हणून त्यानं परत तो दरवाजा लावू लागला. जसा दरवाजा लावायला लागला तसंच मंडळी, त्या ॲम्ब्युलन्समध्ये असणारे जे शीट असते, पाठीमागे शीट असतं बघा, त्या शीटावरून अचानकपणे त्याला काहीतरी जाणवलं, काहीतरी दिसलं. बघतोय तर काय, जळालेल्या अवस्थेमध्ये 2 ते माणसाचे पाय खाली आलेले होते.
अक्षरशः ते भाजलेले काळपट रंगाचे पाय झालेले होते. सगळं काही विचित्र होतं. याच्या काळजामध्ये धडकी भरली. मंडळी, ते जे पायाचे तळवे आहे ते खालून पूर्ण असे जळालेले होते आणि 2 हाडं त्या पायामध्ये दिसत होती. हा फार घाबरला. तसंच त्यानं दरवाजा उघडा ठेवला आणि तिथून त्यानं पळ काढला. त्या केबिनमध्ये गेला. भीतीने घामाघूम झालेला होता. हे नेमकं काय? मला झालेला भास आहे की खरंच काही भूताचा विषय आहे. त्याला मात्र काही समजेना, काही उमजेना. तो तिथेच बसला. मोबाईल हातामध्येच होता. आता इतक्या रात्रीचं जायचं तरी कुठं? त्याला मात्र फार भीती वाटू लागली. आता मंडळी, तो कसाबसा तिथेच राहिला. सकाळ दिवस उजाडला आणि चहा पिण्यासाठी तो हॉटेलवरती गेला. त्या हॉटेलवरती गेल्यानंतर त्यानं आंघोळ वगैरे केली. नंतर चहा पाणी केलं, नाश्ता केला. परंतु त्यानं मनाशी ठरवलं की काही जरी असलं तर आता आपण एवढा खर्च करून इथपर्यंत कामासाठी आलोय, एक तरी महिन्याची पगार घ्यायची आणि मगच घरी जायचं. हे काम आपण सोडायचं नाही, त्यानं मनाशी ठरवलं. कारण तो मंडळी धाडशी होताच. आता तो दुसरा दिवसभर इकडे तिकडे फिरला. त्या शहरामध्ये इकडे तिकडे फिरला. त्या हॉटेलवरती मनसोक्त जेवण केलं, आनंद घेतला. आता मात्र दिवस मावळत निघाला. हा त्याचा कामाचा दुसरा दिवस होता. आता दुसऱ्या दिवशी त्याच्यासोबत नेमकं काय घडलंय ते तुम्हाला सांगतो. अक्षरशः काळजामध्ये धडकी भरून जाईल. मंडळी, दुसरी रात्र होऊ लागली आणि दुसऱ्या रात्री मात्र त्याच पद्धतीने रात्री 12:30च्या टायमाला काहीतरी बाहेर वाजल्याचा आवाज ऐकू येऊ लागला. रात्रीच्याच प्रमाणे. आता तो ज्या गेटवर त्याच्या लहानशा खोलीमध्ये थांबलेला होता, त्या खोलीला एक छोटीशी खिडकी होती. त्या खिडकीमधून त्यानं डोकावून बाहेर बघितलं की कुठून आवाज येतोय. 1 मिनिट मंडळी, सॉरी, थोडासा पाखरांचा आवाज येत होता त्याच्यामुळे पाखरं हाणून लावली. तर तुम्हाला ही स्टोरी आता कंटिन्यू मी करतोय की रात्रीच्या 12 वाजलेल्या होत्या आणि त्या रात्रीच्या 12 वाजता परत त्याला तसा आवाज ऐकू येऊ लागला. आता मंडळी, त्या खिडकीच्या त्या चौकटीमधून त्यानं बघतोय तर काय, ती जी बिल्डिंग होती उंच, ती बंद पडलेल्या दवाखान्याची बिल्डिंग, त्याच्या 2ऱ्या-3ऱ्या मजल्यावरती एक काचेची खिडकी होती आणि त्या काचेच्या खिडकीमध्ये त्याला एक सुंदर अशी नर्स दिसत होती. बघा, ऑपरेशनच्या वेळी जे कपडे घालतात ते कपडे तिच्या अंगावरती होते. लांब सर केस तिचे होते, विस्कटलेले केस, आणि अगदी सुंदर दिसत होती. परंतु ती रडल्यासारखं जाणवत होतं. रडल्याचा तिचा कानी आवाज ऐकू येत होता आणि ती मुलगी अक्षरशः त्या काचेच्या खिडकीला धडका घेत होती, डोकं आपटत होती. आता मात्र हा फार घाबरला की ती मुलगी त्या ठिकाणी त्या इतक्या उंचीवरती गेली कशी. कारण तो जो दरवाजा आहे किंवा ते जे हॉस्पिटल आहे ते पूर्णपणे बंद होतं. दरवाजा, गेट सगळं काही त्याचं बंद होतं. मग इतक्या रात्रीचं ती मुलगी तिथं गेली कशी आणि ती मुलगी कोण आहे याला मात्र भीतीने अंगावरती शहारे उभे राहिले. आता मंडळी, त्यानं दुर्लक्ष केलं, ती खिडकी लावून घेतली आणि आतमध्ये बसला. याला मात्र आता पुरतं समजलेलं होतं की हा विषय भुताटकीचाच आहे. बघा मंडळी, परत रात्रीच्या 1-2 वाजले, अर्धा 1 तास निघून गेला आणि परत याच्या केबिनमध्येच, केबिनची जी काच होती तर त्याच्यामध्येच काहीतरी हात आपटल्याचा आवाज ऐकू येऊ लागला. आता मात्र हा फार घाबरून गेला. आता ते जे काही आहे, ते जे भूत आहे, तर ते आपल्याला धरायला येतंय का, आतमध्ये येतंय का, याची मात्र त्याला फार धास्ती वाटू लागली. आता मंडळी, हा भास मानावा तर प्रत्यक्षपणे डोळ्यांनी पाहतोय. डोळ्यावरती त्याचा विश्वास. अरे रे रे रे, म्हणलं आपल्यासोबत आता काहीतरी घडणार. ही रात्र आपल्यासाठी फार वाईट आहे. परंतु त्यानं आता मात्र मनाशी ठरवलं की या गोष्टीमधून बाहेर पडलो की परत इथं अजिबात यायचं नाही. थेट आपलं घर गाठायचं, घरी निघून जायचं. आता मंडळी, तो आवाज एका बाजूने येत होता. त्याला वाटलं की हे जर आतमध्ये आलं तर काय करायचं. म्हणून गेटला एक छोटासा दरवाजा होता. छोटासा दरवाजा तो उघडायचा असायचा. म्हणजे जर गाडी वगैरे आली, रात्रीचा ॲम्ब्युलन्स वगैरे येतात बघा, तर त्या ॲम्ब्युलन्स आल्यानंतर मोठा दरवाजा असतो तो उघडायचं त्याचं काम असायचं. आणि एक छोटासा दरवाजा असायचा, तो कायमच उघडा असायचा. त्यानं ठरवलं की आता याच संधीचा आपण फायदा घ्यायचा. एक केबिनचा दरवाजा आवाज न करता उघडायचा आणि इथून पळून जायचं. बघा, कपडे वगैरे तिथं सगळं सामान. तो हळूच बाहेर पडला. बॅटरी हातामध्ये घेतलेली होती. त्या गेटच्या बाहेर आला. बाहेर आल्यानंतर रोडवरती रोड लाईट्स वगैरे होत्या आणि ती जी इमारत आहे ती स्पष्टपणे दिसत होती.
त्याने तिथून बॅटरी दाबून बघितलं की त्या खिडकीमध्ये कोणी आहे का. ती जी मुलगी दिसलेली होती तर ती मुलगी ती कुठे दिसते का, परंतु अजिबात कोणी दिसलं नाही. आणि घाबरत घाबरत तो तिथून चालू लागला आणि जवळच 200-300 300-400 मीटर एवढ्या अंतरावरती 4 चाकी गाड्यांचं ते शोरूम होतं. आणि रात्रीच्या वेळी त्याच ठिकाणी राखण्यासाठी त्यांनी एक वॉचमन ठेवलेला होता. साधारणतः एक 50-55 वर्ष वयाचा तो वॉचमन होता. बाहेरच गेटवरती खुर्ची टाकून तो बसलेला होता आणि समोर काही पालापाचोळा किंवा प्लॅस्टिक बाटल्या वगैरे गोळा केलेल्या होत्या. थंडीचे दिवस होते त्याच्यामुळे त्याच्यापासून त्यानं शेकोटी पेटवलेली होती आणि खुर्चीवरती बसून आपला आरामात शेकत होता. हा मुलगा तिथून जाऊ लागला, जवळ गेला. आता मंडळी, हा कोण अनोळखी मुलगा. त्या वॉचमननं बघितलं, तो मुलगा घाबरल्याचं जाणवत होतं. सैरा वैरा इकडं तिकडं बघत होता. त्या वॉचमननं आवाज दिला की बाळा कोण रे तू, म्हणजे बेटा कोण हो आप, म्हणजे तो हिंदी बोलत होता तो वॉचमन. त्यानं हिंदीमध्ये त्याला विचारलं त्या मुलाला की बेटा तू कोण आहेस. तेव्हा त्यानं सांगितलं की काका मी या ठिकाणी नोकरीला लागलेलो आहे, परंतु माझ्यासोबत फार विचित्र घडलं. नेमकं काय घडलं तो जो वॉचमन आहे त्याच्या लक्षामध्ये पूर्णपणे आलेलंच होतं. तो विषय काय, ती जागा कशा पद्धतीने भुताटकीची आहे त्या वॉचमनला अगोदरच माहीत होतं. मंडळी, नेमका विषय काय होता, नेमका खेळ काय होता, आता ते तुम्हाला सांगतो. तुम्ही फक्त तेवढं ऐकून जावा. त्या वॉचमनच्या जवळ तो मुलगा गेला आणि तो मुलगा म्हणाला की असं मी कपडे खरेदी करण्यासाठी आमच्या शेठसोबत आलेलो होतो आणि एका माणसानं मला इथं नोकरीवरती लावलं. काम तर अजिबातच नाही हो, झाडाला पाणी घालायचं नाही ना झाडलोट करायची नाही. फक्त त्या मोठ्या दवाखान्यामध्ये त्या डॉक्टरांनी मंडळी त्या मुलाला एवढ्यासाठी कामाला ठेवलेलं होतं की रात्रीचं म्हणजे भुरटे चोर असतात बघा, ती गाडींच्या बॅटऱ्या काढून यायचे. कोणी यायचं आणि ते ॲम्ब्युलन्स असतात तर त्याची चाकच खोलून यायचे बघा. तरतरचे चोर असतात आणि अशा पद्धतीच्या चोरांपासून आपलं बरं एवढा मोठा दवाखाना आहे, दवाखान्यामधून एवढी मोठी मिळकत आहे, मग 1,20,000 देऊन एखादा वॉचमन कामाला ठेवायला त्यांना काय हरकत नव्हती. त्याच्यामुळे या मुलाला त्यांनी कामाला ठेवलं. आता तो जो शिपाई आहे त्या शोरूममधला तो जो वॉचमन आहे तर त्याच्याजवळ हा मुलगा गेला आणि त्यानं मात्र जे काही सांगितलं ते ऐकल्यानंतर मंडळी आपला सुद्धा थरका पडून जाईल. त्या वॉचमननं सांगितलं की बेटा तू काहीही काम कर, तू गावाकडे जा, परंतु इथं मात्र तू अजिबात नोकरी करू नको. कारण वास्तव एकदम सत्य काय तथ्य काय त्या वॉचमननं त्या मुलाला सांगितलं. त्या वयस्क वॉचमननं सांगितलं. मंडळी, जवळच 300-400 मीटर अंतरावरती ते कारचं शोरूम होतं आणि त्याच्यामध्ये रात्रीचा हा वॉचमन बाहेर बसलेला होता ते तुम्हाला सांगितलं. थंडीचे दिवस होते, अगदी आपलं बीडी पेत तो वॉचमन बसलेला होता. हा मुलगा तिथे गेला. घाबरलेल्या अवस्थेतल्या त्या मुलाला त्या वॉचमननं धीर दिला आणि सांगितलं की बाळा असा असा तिथं विषय आहे, ही जागा भुताटकीची आहे आणि तुझ्या अगोदर याच्या ठिकाणी 10-15 वॉचमन येऊन गेले आणि त्याच्यामधले एकही त्या ठिकाणी राहिले नाही. त्यांनी सगळ्यांनी काम सोडून दिलं. एवढंच नाही तर 2-3 वॉचमन संशयितरित्या तिथे मृत्युमुखी पडलेले आढळून आले. ती जागा भुताटकीची आहे. एवढंच नाही मंडळी, जे वास्तव त्या वॉचमननं सांगितलं ते ऐकल्यानंतर तुमचं सुद्धा काळीज फाटून जाईल. मंडळी, फार मोठी ती बिल्डिंग होती. तो जो दवाखाना आहे तो मोठा दवाखाना होता, परंतु अशा पद्धतीच्या या पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज तिथं जाणवत होत्या. भुताटकीचे काही प्रसंग येत होते. त्याच्यामुळं भीतीनं त्या डॉक्टरनं तो दवाखाना सोडून दिलेला होता आणि साधारणतः 1.5 किलोमीटर अंतरावरती पुन्हा नवा दवाखाना उभा केलेला होता. बघा मंडळी, एवढी मोठी बिल्डिंग फक्त अशा गोष्टींमुळे पडीक पडलेली होती. फक्त पाठीमागं त्या कंपाऊंडमध्ये ॲम्ब्युलन्स वगैरे लावण्यासाठी ते ये जा करत असायचे आणि याच्यासाठी त्यांनी तो वॉचमन त्यांना ठेवायचा होता. अशा गोष्टींमुळे या भुताटकीच्या विषयामध्ये एवढी मोठी ती बिल्डिंग पडीक पडलेली होती. तो दवाखाना त्या डॉक्टरनं त्या मालकानं जसा येत तसा सोडून दिलेला होता आणि 1.5 किलोमीटरवरती पुन्हा नव्यानं बांधकाम करून नवीन दवाखाना सुरू केलेला होता. बघा मंडळी, आहे ना धक्का देणारी गोष्ट. ही जी बिल्डिंग आहे किंवा हे जे स्थळ आहे ते आज सुद्धा त्या ठिकाणी आहे. अनेकांना सुद्धा ते माहीत असेल. 2 बिल्डिंग्स आहेत बघा तिथं, एक नवीन हॉस्पिटल आणि एक जुनं हॉस्पिटल. जे जुनं हॉस्पिटल आहे ती जुनी बिल्डिंग अशा या कारणांमुळे पडीक पडलेली आहे. बघा, दुसऱ्या दिवस उजळल्यानंतर तो जो मुलगा आहे परत आपलं त्या केबिनमध्ये गेला आणि त्यानं त्यांना सांगितलं की मला इथं काम करायची इच्छा नाही,
मला आपलं गावाकडे जायचं. आणि मंडळी तो मुलगा तिथून गावाकडे आला. आणि हा जो मुलगा आहे हा ओंकार नावाचा मुलगा पुण्याच्या परिसरामध्ये राहणारा, परंतु तो पंढरपूरला एका कापड दुकानामध्ये कामाला असायचा. याच्यामुळे पंढरपूरला बरेच दिवस वास्तव्य असायचा. आणि त्या मुलाशी माझी ओळख झाली. त्याने सांगितलेली ही एकदम सत्य आणि खरीखुरी स्टोरी. मंडळी ही जी स्टोरी आहे ही मनोरंजनाच्या भावनेने, मनोरंजनाच्या हेतूने बनवलेली आहे. मनोरंजनाच्याच हेतूने पाहावी. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हे आमचा मुळातच हेतू नाही. तर चला मंडळी, ही स्टोरी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. आणि या स्टोरीला 1000 लाईक करा. 1000 लाईक आल्या की अजून नवीन स्टोऱ्या तुमच्यापर्यंत घेऊन मी नक्कीच येईन. फार मोठा विशालकाय महाकाय असा या हॉरर स्टोऱ्यांचा, भूताटकीच्या स्टोऱ्यांचा आपल्याकडे खजाना आहे. तो तुमच्यापर्यंत पोहोचवायचा नक्कीच प्रयत्न करीन. धन्यवाद. जय जय रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ.